काय घ्यायचंय? ब्रासलेट घ्यायचंय तुला? आम्ही भरून घेतलं. हाय हॅलो नमस्कार, मी ऋतुजा तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज विषय असा आहे की आम्हाला उद्या जायचं आहे शॉपिंगसाठी. आता आमच्या शॉपिंगसाठी नाही, आधीच 2 महिन्याआधीच आम्ही शॉपिंग केली होती. तर आमच्या नाही तर पुढच्या महिन्यात आमू दाजी, आमूचे सासू सासरे, आई आणि दह्यू हे सगळे अयोध्याला जाणार आहेत. त्याच्यामुळं आईची आणि दह्यूची शॉपिंग करायची आहे आम्हाला. तसं आम्ही पण आमचे हात धुवून घेऊ त्याच्यातच. असं होणार नाही की आम्ही बाहेर गेलो आहे आणि आम्ही काहीच नाही घेऊन आलो. तर पण रिझन आहे की त्या दोघांच्या शॉपिंगसाठी जायचं. आमूला जेव्हा जॉब लागला ना तेव्हा तिनं असं हे केलं होतं की मी एकदा तरी आईला विमानात फिरवून आणेल. मग तेव्हापासून तिला जॉब लागला, तिचं काही ना काही चालू होतं आणि परत तिचं लग्न झालं. आता 1 वर्ष झालं लग्नाला. मग काही ना काही सुरूच असतं रुटीन. म्हणजे तिनं लग्न झाल्यापासून ते विचार तिच्या डोक्यात आहेत की आईला घेऊन जायचं आहे म्हणून. या आईला पण आणि तिच्या सासू सासऱ्यांना पण तिला घेऊन जायचं होतं. त्याच्यामुळं तिनं प्लॅन केला होता तो आणि फायनली तो आलेला आहे की दिवस अयोध्याला घेऊन चालली आहे. आणि आईचं खूप मोठं स्वप्न तिनं पूर्ण करते आहे. आईचं म्हणण्यापेक्षा ते आमूचं स्वप्न होतं. आता आपल्या आया अशा आहेत ना, एवढ्या सिम्पल आहेत की त्या एवढे मोठे मोठे स्वप्न बघतच नाहीत. पण आपण त्यांच्यासाठी ते स्वप्न बघायला पाहिजेत की हे करायला पाहिजे, हे करायला पाहिजे. सो मला आमूचं खूप प्राऊड वाटतं की तिनं आईसाठी हे स्वप्न बघितलं आहे आणि आज तिनं ते पूर्ण करते आहे. त्याच्यामुळे आई पण खूप खुश आहे त्या गोष्टीसाठी. आणि आता आई आणि दह्यू जात आहेत इकडून आणि तिथून ते दाजी, आमू, आई, दह्यू आणि आमूचे सासू सासरे असे 6 जण जाणार आहेत. जाताना ट्रेननी जाणार आहेत, येताना प्लेननं येणार आहेत. चला तर मग असं आता आई मस्त खुश आहे, दह्यू पण त्याच्यापेक्षा जास्त खुश आहे. आणि त्या दोघं याच्यासाठी खुश आहेत की शॉपिंग करायची आहे म्हणून. तसे आई खूप काटकसरीची आहे माझी. आता मला माहिती आहे की उद्या पण गेलं ना, आता तिनं मला लिस्ट पाठवली आहे की हे घ्यायचं आहे म्हणून. पण आता उद्या गेलं ना त्यातले अर्धी गाळत जाणार तिच्या. जसं जसं तिची शॉपिंग होत जाणार ना तसं नाही ना, मग हे राहू दे, हे बघू आपल्या तिथं. मग मी तिला सांगितलं होतं की इथं येऊन काहीही घ्यायचं नाही, जे काही घ्यायचं आहे ती लिस्ट कर आधीच. तू विसरतं, कारण मी पण माझ्या लेकरांच्या ह्याच्यात असते, मी पण विसरून जाते. त्याच्यामुळे एक लिस्ट कर, त्याच्यात जास्त ॲड पण होईल. असं नाही की तेवढंच घ्यायचं आहे, पण लिस्ट असू दे सोबत, म्हणजे लक्षात राहतं की हे घ्यायचं आहे, हे नाही घ्यायचं. त्याच्यामुळे आम्ही उद्या जाणार आहेत. आणि सकाळी खूप घाई होते, त्याच्यामुळे मला सकाळी बोलणं होत नाही, म्हणून मी आत्ताच बोलायला लागले तुम्हाला. कारण ह्यांचं असतं असं बाहेर जाताना की घरातूनच सकाळीचं जेवण करून जायचं, म्हणजे दिवसभर बाहेरचं खाल्लं ना तरी पण पोट बिघडत नाही. त्याच्यामुळं सकाळी स्वयंपाक असतो, जेवण असतं, ह्या पिल्ल्यांना काहीतरी थोडंसं खायला सोबत घ्यायला करायचं असतं. म्हणून हे काही व्हिडिओ वगैरे सकाळी करणं होत नाही. त्याच्यामुळे उद्याचा बघू आता कधी निघतोय काय, मी तुमच्यासोबत शेअर करतच. आता सकाळी कितीही लवकर उठलं ना तरी थोडाफार उशीर होतोच. आणि लेकरं असतील ना तुमच्या घरी तर उशीर होणारच असतो, कारण कुणाचा मूड कसा आहे, कुणाचा मूड कसा आहे ह्याच्यावर डिपेंड करतं. आता 8 वाजता निघायचं आहे असं ठरवलं होतं, पण आम्हाला निघेपर्यंत 8:45 वाजले होते. कुठं जायचं असलं की परत सगळं मलाच आवरायचं. स्वयंपाक पण मीच करायचा, बॅगा पण मीच भरायच्या, पाण्याच्या बाटल्या पण मीच भरायच्या, मीच गाडीत नेऊन ठेवायच्या. मग मी आज सकाळी चिडले होते की सगळ्यांनाच बाहेर जायचं असतं, सगळ्यांनीच कामं करायची असतात. त्याच्यामुळं मग मी चिडले की सगळे पटापट कामाला लागले. आणि अशा प्रकारे आम्ही 8:45 वाजता घरातून निघलोत. 2 तासाची रनिंग होती, त्याच्यामुळे आम्ही बरोबर 11, 11:15 काहीतरी सोलापूरमध्ये पोहोचलो होतो. किती जोरात मला
तोंडावर मार्ग पिल्ला बांधील तोंडावर. सगळ्यात आधी गेलो तर आर्द्रा मॉलमध्ये दह्यूची शॉपिंग करण्यासाठी. तिथं थोडे त्याला टी शर्ट घेतले. नंतर गेलो पॅन्टलोनमध्ये. तिथं पण ह्या दोघांनी खूप शॉपिंग केली, दह्यूनी आणि ह्यांनी. साऊला मी बघत होते तिथं घ्यायचं आहे काय, पण तिथं काही एवढी काही मला क्वालिटी वाटली नाही पॅन्टलोनमध्ये किड्सची. तरी पण हे बघा, हे छोटूसं हे ते हातात घेऊन फिरत होती, कारण ती गेलं की शॉपिंगला सुरू करते. हे घ्यायचं आहे मला, ते घ्यायचं आहे मला. मग मी मला त्यातलं जे आवडेल ते घेत असते, बाकी सगळं ठेवून द्यायचं. पण इथं काही एवढी क्वालिटी मला वाटली नाही कपड्याची, त्याच्यामुळे मी तिला तिथं काहीही घेतलं नाही. आणि हे माझं मोठं पिल्लू आज हरवलं होतं मॉलमध्ये. कशामुळं म्हणजे कुठं हरवली, काय हरवली, हे मी सगळं पुढं सांगितलं आहे. व्लॉग पूर्ण बघा, तुम्हाला कळेलच कुठं हरवली होती ती. आणि ह्यांचं जेवण सुरू होतं. आता जेवताना बाहेर आले म्हणजे फोन तर हातात पाहिजेच आहे. सगळी शॉपिंग करून बिलिंग काउंटरपाशी आल्यास तिथं एक हे होतं, हे बघा, ब्रासलेट वगैरे होते सगळे त्याला अडकवलेले. मग सानू ती बघत होती. मला फारच कन्फ्यूज होतं, सानू एकाच ह्याच्या आहेत दोन्ही म्हणून. तर ती ब्रासलेट बघत होती आणि मी पण म्हटलं चला मग घ्यायचं आहे तिला. दुसरं काही घेतलं पण नव्हतं. तर तिथं ब्रासलेटच रेंज स्टार्ट होत होती 400पासून. एवढूशे ते ब्रासलेट, एवढूशा चैन त्याच्या, आणि त्याची रेंज स्टार्ट होते 400पासून. त्याच्यामुळे म्हणलं चल बाय बाहेर बघू आपण लोकलमध्ये तुला काहीतरी. त्याच्यामुळे हिला इथं काहीही घेतलं नाही. नंतर इथलं बिल वगैरे करून आम्ही गेलो बाटामध्ये, कारण दह्यूला शूज घ्यायचा होता, यांना डेली यूजसाठी चप्पल घ्यायची होती म्हणजे क्रॉक टाईप. आणि बघा, साऊनं पूर्ण ट्रिपमध्ये फक्त लॉलीपॉप खात होती. नंतर इथलं झाल्यास आम्ही जेवण केलं आणि आता साऊ झोपली होती, म्हणून म्हणलं जरा एका जागेवर बसणारं काम करू आपण. म्हणून आम्ही VR पवारला गेलोत, कारण आईला साड्या घ्यायच्या होत्या आणि मला पण साडी बघायची होती माहेश्वरी. पण मला काही एवढी आवडली नाही ती, म्हणजे तिथं मला पाहिजे तो कलर नव्हता. त्याच्यात खूप कलर व्हरायटी आहेत माहेश्वरीमध्ये, ती तिच्या कलरसाठीच प्रसिद्ध आहे ती साडी. पण मला काही आवडली नाही. मग आईलाच 2 साड्या घेतल्या आणि आम्ही तिथून बाहेर पडलोत. नंतर आम्ही थांबलो होतो आईला आणि मला चप्पल घ्यायला आणि दह्यूच्या क्रॉक पण बाटामध्ये क्रॉक एवढे चांगले भेटले नाही, म्हणून इथं आम्ही थांबलो होतो. आणि इथे साऊचं होतं की मला शूज घ्यायचा आहे, मग ती प्रत्येक शूज घेऊन यायची आणि घालत बसायची. हे मला घ्यायचं. आणि हे स्टूल पण तिथल्या त्या शॉपवाल्या माणसाला पण ती तिथं त्या स्टूलवर बसू देत नव्हती. उठा, माझा स्टूल आहे म्हणायची तो. तर तिने बाहेर गेली की खूप एन्जॉय करते ती, त्याच्यामुळे मला पण थोडंसं रिलॅक्स वाटतं. आणि आता काय होतं की सगळ्यांच्या शॉपिंग झाल्या होत्या, आता माझ्या ड्रेसचा राहिलं होतं फक्त. मग मी यांना म्हणलं तुम्ही आता दोन्ही पोरींना घेऊन जा, दह्यू आणि दोन्ही पोरी तिघांनाही ते घेऊन गाडीत बसले आणि मी निवांत अशी शॉपिंग केली आणि माझा व्लॉग पण बनवला. कारण सगळे सोबत असले की मला पण थोडंसं असं हे होतं की व्लॉग बनवायला. मग आई आणि मी आम्ही दोघीच शॉपिंगला गेलोत आणि मस्त 2-3 ड्रेस घेतले मी. ड्रेसची शॉपिंग झाली की आम्हाला चहा प्यायचा होता, पण तिथं फारच माणसं होते, म्हणून आईला म्हणलं चल आता पाणीपुरी खाऊ आपण. आणि नंतर आम्ही सगळं आवरून गेलो DMartमध्ये. आता DMartमधून आम्ही खूप लवकर ह्यावेळेस बाहेर आलो होतो, कारण 8 वाजले होते आम्हाला DMartमध्ये जायला. आणि ही बघा कसं बसलं आहे त्या ट्रॉलीमध्ये. आणि हिला लहान लेकराची म्हणजे तिच्या वयाच्या लेकरांची ॲलर्जी असल्यासारखीच आहे, ती असं जवळ पण येऊ देत नाही लेकरांना. आणि बघा ती कशी बघत आहे तिच्याकडं, हसनासुद्धा गेली ती पोरगी, किती छान आहे, हसती आहे. नंतर तुळजापूरच्या पुढं आल्यास जेवण केले. जेवण काही एवढं व्यवस्थित नव्हतं, पण फार उशीर झाला होता, त्याच्यामुळे आम्ही काही नखरे दाखवले नाही की तिथलं हॉटेल सोडून दुसरीकडे कुठं जावं म्हणून. मग उशीर झाला होता त्याच्यामुळे आम्ही घरी आलो नंतर जेवण करून. आणि घरी यायला आम्हाला 11 वाजले होते. आईच्या आणि दह्यूच्या शॉपिंगसाठी आम्ही गेलो होतो, पण आम्ही आमची शॉपिंग केली त्यांच्यासोबत. पण म्हणजे जेवढं त्यांचं केलं आहे ना तेवढं आमचंही आम्ही केलं. यांनी पण खूप कपडे घेतले. सानूलाच काही भेटलं नाही एवढं काही. आणि मी पण ड्रेस घेतले, कारण माझे पण रेग्युलर यूजचे ड्रेस खराब झाले होते, मी दाखवतेच तुम्हाला ते. आणि एवढा उशीर झाला होता, रात्री 11 वाजले घरी यायला. आणि त्याच्यानंतर काही एनर्जी नव्हती शूट करावं किंवा काही करावं. कुठं जायला एवढं एक्सायटेड असतो ना, पण म्हणजे तेवढं एन्जॉयही करतो सगळ्या गोष्टी, पण त्याच्यानंतर एक दिवस दुसरा दिवस म्हणजे थकवा खूपच येतो आपल्याला. आणि आता सगळं काम आवरलं आहे, साऊ झोपली आहे, म्हणून म्हणलं चला आता व्हिडिओ करून घेऊ. बॅग आम्ही तशाच ठेवल्यात तिथं. म्हणलं त्या परत एका जागेवर जिथली तिथं ठेवायला एवढी एनर्जी नाही आहे आज, म्हणून म्हणलं तर बॅगा तिथंच राहू द्या.
आणि आम्ही गेलो होतो सोलापूरला. तसं तर आम्हाला म्हणजे जवळचं असं शॉपिंगसाठी जिथं एकाच ठिकाणी एकाच ह्याच्यात सगळं मिळेल तसं असं सोलापूरच आहे, त्याच्यामुळं आम्ही शक्यतो तिकडंच जातो. आणि ब्रँडचे कपडे पण तिथं कपडा पण छान असतो सोलापूरचा त्याच्यामुळं. आणि तिथं आम्ही पहिल्यांदा गेलो होतो आर्द्रा मॉलमध्ये. आता पूर्ण ट्रिपभर आमचं दिवसभर आमचं हेच डिस्कशन होतं की आर्द्रा, आर्दा त्या मॉलचं कुणीही प्रोनाऊन्सिएशन नीट केलं नाही. पण तुम्ही मला नक्की सांगा, मी त्याची स्पेलिंग सांगते, ARDRA. आता ह्याचा उच्चार काय होतोय? आर्द्रा. मला म्हणे मी तू जेवढ्या वेळेस बोलायलीस ना तेवढ्या वेळेस तू वेगवेगळं नाव घ्यायला लागलीस त्याचं. मग ह्याच्यावरच आमची एवढी कॉमेडी चालली होती दिवसभर की आर्द्रा का आद्रा काय काय ते मी तुम्हाला स्पेलिंग पण टाकते. ते आर्द्राच होतंय ना त्याचं मला सांगा तुम्ही नक्की. आणि माझ्या मते तर आर्द्रा हेच होत आहे. त्याच्यामुळे फार मज्जा आली काल दिवसभर, खूप फिरलो. आणि एका ठिकाणी असं झालं माहिती आहे, पॅन्टालून्समध्ये गेलो आम्ही. तिथं काहीतरी ओॲसिस मॉल म्हणून आहे, त्याच्यातच ते पॅन्टालून आहे. मग त्याचं असं आहे की फर्स्ट फ्लोअरला फक्त वुमन्सचं आहे. आणि माझ्या पण लक्षात नव्हतं की खाली तिथं जेंट्सचं आहे, आणि कधी गेलो पण नाही तिथल्या जेंट्समध्ये. मग मी आई दह्यू आम्ही गेलो तिथून खाली उतरून. आणि आमचं डिस्कशन झालं होतं तिथं जेंट्स आहे का. मग सानू तिथंच होती, म्हणले नाही खाली उतरून आहे असं तसं. आणि हे गेले होते चॉकलेट आणायला पोरींना, दोघींनाही घेऊन. मग तिथं काय झालं, ह्यांनी लॉलीपॉप फोडला आणि त्यांनी काही मध्ये घेईनात ते चॉकलेट घेऊन की इथंच खाऊन जावा किंवा ठेवून जावा, मध्ये घेऊन जाता येत नाही चॉकलेट. मग सानूला काही ते सोडवना, साऊला कसं तरी ही करून त्यांनी खाली घेऊन आले. पण मग त्यांनी खाली येताना सांगावं ना की दीदी आम्ही इकडून चाललोय, तू इकडून ये येताना. तिला काहीच म्हणले नाही ते. त्यांना वाटलं आता दरवेळेस आपण इथं येतोय त्याच्यामुळे तिला माहीत असेल. आणि कशाचं काय, तिनं चॉकलेट वगैरे सगळं खाल्लं. आणि एक अर्धा तास झाला मी दह्यूला म्हणतच होते की जा तू बघ जा ती कुठे. पण म्हणलं नेमकं कुठं बसवलं होतं ह्यांनी, यांना विचारू, ते चेंज करायला गेले होते. आणि ती पुढच्या 5 मिनिटातच अशी आली रडत की मला सापडच न गेलतात तुम्ही, मी रडायला लागले, मी लय भिले होते. म्हणलं अगं फोन करायचा कोणाचं तरी असं सापडणं गेलं की. कारण आम्ही जेंट्समध्ये तिथं गेलोच नव्हतो, वर वुमन होता. आणि एकदम असं साईडला कोपऱ्याला तिथं खाली उतरून जायचं होतं. असं सहसा ते दिसत पण नव्हतं की इथून खाली गेल्यास काहीतरी आहे म्हणून. आणि परत तिथल्या एका ह्यांना विचारलं त्यांनी की असं असं कुठं गेलेत. मग त्यांनी सांगितलं की इथं खाली गेलेत म्हणून, त्या पॅन्टालून्समधल्या एम्प्लॉईनेस. आणि खूप घाबरली होती ती. ऑब्व्हियसली घाबरणारच. असं चला मग तिथं पॅन्टालून्समध्ये वगैरे सगळी खरेदी केली आम्ही. आणि माझं काय होतं ना आणखीन पण, म्हणजे मला बाहेर गेल्यास जेव्हा पण म्हणजे कुठेही गेलं ना, म्हणजे मला असं वाटते की मला नाही आणखीन पण अँगल पकडता येत व्हिडिओचा. त्याच्यामुळं व्हिडिओज थोडेसे म्हणजे कसे असतात, एकतर मी त्या व्हिडिओमध्ये नसते, मीच शूट केलेले असतात, किंवा मग सेल्फी कॅमेराने असं 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 फक्त असतं, ते असं असते. सो ते मी हळूहळू शिकते, आणखीन शिकेल लवकरच मे बी. आता काल मी एक नवीन वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे आणखीन, म्हणजे माझंच तोडला आहे. म्हणलं नो, सगळ्या लेडीजचा तोडला आहे मी. येस, सगळ्या लेडीजसाठी मी वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे. कोणीही डीमार्टमधून 1-1.5 तासापेक्षा जास्तच लावते माणूस. 1-1.5 तास तर कसं जाते कळत नाही एकदा डीमार्टमध्ये गेलं की. मी 22 मिनिटात वापस आले रात्री. 22 मिनिटात मी डीमार्टमधली सगळी शॉपिंग करून बाहेर आले. म्हणजे खूप उशीर झाला होता, 8 वाजले होते आम्हाला डीमार्टमध्ये जायला. त्याच्यामुळे म्हणले पटपट हे म्हणले चला आवरा पटपट. आणि मी लिस्ट करून नेत असते, कंजूसी नाही. 22 मिनिटात बाहेर आले तरीही मी 5,000चं बिल करून आले. त्याच्यामध्ये कंजूसी होत नाही आपल्याच्यानी. त्याच्यामुळे मी एक नवीन माझाच रेकॉर्ड तोडला आहे म्हणायचं. आय डोंट नो बाकीच्या लेडीज येतही असतील कमीत, पण मी तर 2-3 तासाच्या ह्याच्यात बाहेर नाही आलेली कधी. काल मी पहिल्यांदा 22 मिनिटात बाहेर आले. त्याच्यामुळं एवढं होतं सगळ्यांचं की 22 मिनिटात. हे तर म्हणायचे ऋतुजा आजपर्यंत तू कधीच म्हणजे 1.5 तासाच्या 2 तासाच्या वरच घेतलेलेस, आणि आज पहिल्यांदा तू 22 मिनिटात बाहेर आली आहेस सगळं सामान. बाय, आपण भेटू अशाच पुढच्या व्लॉगमध्ये. मला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. बाय.